देशमुख यांची हत्या जी झालेली आहे ही अतिशय दुर्दैवी आहे। या हत्येचा मी जाहीर निषेध करतो। त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना पकडून कठोर शासन करावं, नाहीतर त्यांना फाशी द्यावी, त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं राहणार नाही। परंतु संतोष देशमुखच्या आडून हे जे चाललेलं आहे, जे राजकीय नेते बोलत आहेत, हे संतोष देशमुखची हत्याचं प्रकरण तर वेगळं बाजूला ठेवून ते त्यांची स्वतःची राजकीय पोळी भाजत आहेत आणि ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करत आहेत। मग त्यांना ते मुंडे असतील, त्या पंकजाताई मुंडे असतील, यांना राजीनामे द्या जाणीवपूर्वक। परंतु असं जाणीवपूर्वकच ओबीसी नेत्याला जर टार्गेट करीत असतील, एक पालक म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे। आणि जर तुम्ही अशाच प्रकारचं कृत्य करणार असाल की हत्या एकीकडे गेलं आणि ह्याच्यामध्ये जातीवादाचं स्वरूप आणून एखाद्या नेत्यांना, एखाद्या समाजाला, एखाद्या ओबीसी समाजाला बदनाम करण्याचा जे षडयंत्र आपण करीत आहात याचा मी जाहीर निषेध करतो। आणि मी लवकरच मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, आमचे शिष्टमंडळ ओबीसीचं। आणि जर अशा प्रकारचे हे थांबलं नाही तर त्या ठिकाणी फार मोठं पूर्ण महाराष्ट्रभर मी आंदोलन, ओबीसीचं आंदोलन उभं करणार। ओबीसीच्या नेत्यावर होत असलेल्या या जाणीवपूर्वक गोष्टीसाठी मी आंदोलन उभं करेन।